Then we will see the lactation. Lactation means production of milk from mammary gland after the end of pregnancy, called as lactation. म्हणजे बाळाचा जन्म झाल्यानंतर मॅमरी ग्लँड मिल्क प्रोडक्शन करते, या प्रोसेसलाच काय म्हणतो आपण, लॅक्टेशन. प्रोलॅक्टिन हार्मोन which is responsible for production of milk at the end of pregnancy. म्हणजे मदरमध्ये जो प्रोलॅक्टिन हार्मोन सिक्रीट होतो तो मॅमरी ग्लँडची डेव्हलपमेंट करतो प्रेग्नन्सीमध्ये आणि ॲट द एंड ऑफ प्रेग्नन्सी मिल्क प्रोडक्शन करतो मॅमरी ग्लँडमधून. हे फंक्शन आहे प्रोलॅक्टिन हार्मोनचं मदरमध्ये. द फ्लुइड विच इज सिक्रिटेड आफ्टर the birth or as soon the birth of child, called as colostrum. Colostrum is a sticky yellow color fluid which consists of proteins, lactose sugar, IgA antibody of mother which give passive immunity to young one or newborn. Breastfeeding is the best for newborn baby because milk is a complete diet, because milk consists of water, minerals, proteins, as well as it consists of lactose, carbohydrate. Then we will see the next topic is the reproductive health. What is meant by reproductive health? According to WHO, World Health Organization, according to WHO, reproductive health means well-being in all aspects of reproduction. All aspects means like emotional, behavioral and social among with the physical one. म्हणजे एखाद्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजे त्याचे फिजिकली रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन वेल आहेत, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम वेल ग्रोथ झालेले आहे, म्हणजे तो फुल्ली रिप्रोडक्टिव्ह हेल्दी आहे असं नाही, तर त्याचा इमोशनल आणि सोशल बिहेवियर पण कसं पाहिजे, वेल पाहिजे. तेव्हा त्याला काय म्हणणार आपण, रिप्रोडक्टिव्ह हेल्दी पीपल्स. नंबर ऑफ सोशल गोल्स ऑफ इंडिया इन विच वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट to attain total reproductive health. India is the first and few some countries which initiates action plans and programs at the national level to improve reproductive health. म्हणजे आपला भारत हा पहिला असा देश असेल की ज्यांनी रिप्रोडक्टिव्ह हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी वेगवेगळे ॲक्शन प्लॅन्स आणि प्रोग्राम्स तयार केले आणि ते अंमलात आणले. These programs are currently in operation under the RCH. हे जे प्रोग्राम्स आहेत आता कोणत्या नावाच्या खाली चालवले जातात, RCH, रिप्रोडक्टिव्ह चाइल्ड हेल्थ केअर. म्हणजे रिप्रोडक्टिव्ह आणि चाइल्ड हेल्थ केअरचे डिफरंट गोल्स आहेत. बघूया आपण कोणकोणते गोल्स अचीव केले जातात. फर्स्ट, टू क्रिएट अवेअरनेस अमंग द पीपल अबाउट द डिफरंट आस्पेक्ट्स ऑफ रिप्रोडक्शन. म्हणजे लोकांमध्ये अवेअरनेस तयार करणे कशाबद्दल, वेगवेगळे जे आस्पेक्ट्स आहेत रिप्रोडक्शनबद्दल, मग ते इमोशनल असतील, बिहेवियरल असतील किंवा फिजिकल असतील, सगळ्या आस्पेक्ट्स विषयी अवेअरनेस तयार करणे हे पहिलं गोल आहे. देन टू प्रोव्हाइड द फॅसिलिटीज टू पीपल टू अंडरस्टँड अँड बिल्ड अप रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. म्हणजे फक्त अवेअरनेस आणणेच नाही आहे या RCHचं गोल, तर काय करणे, प्रोव्हाइड करणे, फॅसिलिटीज प्रोव्हाइड करणे, वेगवेगळ्या फॅसिलिटीज देणे लोकांना की ज्यामुळे ते अंडरस्टँड करू शकतात आणि आपली रिप्रोडक्टिव्ह हेल्थ बिल्डअप करू शकतात. टू प्रोव्हाइड सपोर्ट, त्या गव्हर्मेंट आणि नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन्स आहेत ज्या ह्या प्रोग्राम्सला सपोर्ट करतात, हे प्रोग्राम रन करण्यासाठी सपोर्ट करतात की ज्यामुळे आपली जी सोसायटी आहे ती हेल्दी सोसायटी होते, रिप्रोडक्टिव्ह हेल्दी सोसायटी बनते. तर अशा ऑर्गनायझेशन्सला सपोर्ट करणे. टू प्रोव्हाइड सपोर्ट टू बिल्डिंग अप रिप्रोडक्टिव्ह हेल्दी सोसायटी. टू ब्रिंग अबाउट चेंजेस इन 3 critical health indicators. First,
reducing total infertility rate, infant mortality rate and maternal mortality rate. या 3 क्रिटिकल हेल्थ इंडिकेटर विषयी चेंज घडून आणणे आणि त्यांना फॅसिलिटी पण, फक्त चेंजेस नाही, फॅसिलिटी पण प्रोव्हाइड करणे. ज्या ऑर्गनायझेशन गव्हर्नमेंट आणि नॉन गव्हर्नमेंट आहेत यांच्या अंडर या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करणे आणि त्यांना चेंजेस घडून आणणे. कशामध्ये? जे इन्फर्टिलिटी, टोटल इन्फर्टिलिटी, म्हणजे असं कपल की जे चाइल्ड बेअरिंग कॅपॅसिटी नाही आहे ज्यांच्यामध्ये, असं कपल की ज्यांच्यामध्ये इन्फर्टिलिटी आहे, त्यांना वेगवेगळ्या फॅसिलिटीज, न्यू टेक्नॉलॉजीज कशा आहेत की आपण फर्टिलिटी आणू शकतो कपलमध्ये, ह्या टेक्नॉलॉजीविषयी अवेअरनेस तयार करणे किंवा त्यांना त्या फॅसिलिटी प्रोव्हाइड करणे. बर्थ झाल्यानंतर चाइल्डची डेथ आणि मदरची डेथ हे इंडिकेटर्स आहेत. हे मॉर्टॅलिटी रेट ऑफ न्यूबॉर्न आणि मॅटर्नल मॉर्टॅलिटी खूप हाय होती पहिले इंडियामध्ये. आता याच्यावर अटेन्शन केलं गेलं आणि हे मॉर्टॅलिटी रेट काय केलं गेला? कमी केला गेला. टू ब्रिंग अबाउट अ चेंज इन 3 क्रिटिकल हेल्थ इंडिकेटर्स, reducing total infertility rate, infant mortality rate and maternal mortality rate. These are the goals of RCH, reproductive and child health care. Then how these goals are achieved? The goals of RCH can be achieved by following steps. हे जे गोल्स आहेत, वेगवेगळे सपोर्ट करणे किंवा अवेअरनेस, हे जे गोल्स आहेत, अवेअरनेस तयार करणे किंवा फॅसिलिटी प्रोव्हाइड करणे किंवा सपोर्ट करणे किंवा मग हे 3 इंडिकेटर्समध्ये चेंज घडून आणणे, हे गोल्स कसे आपण अचीव करू शकतो? तर ह्या वेगवेगळ्या स्टेप्समधून आपण हे सगळे RCHचे गोल्स अचीव करू शकतो. फर्स्ट स्टेप, बाय इंट्रोडक्शन ऑफ सेक्स एज्युकेशन इन स्कूल. स्कूल लेवलला सेक्स एज्युकेशन इंट्रोड्यूस करायचं. म्हणजे जे डेव्हलपिंग यंग वन्स आहेत, अडोलसन्स आहेत, टीनेजर्स आहेत, यांचे जे स्कूल लेवल आहे, या स्कूलमध्ये सेक्स एज्युकेशन इंट्रोड्यूस करायचं आहे. म्हणजे त्यांना रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमविषयी, जशी आपली सर्क्युलेटरी सिस्टीम, एक्सक्रेटरी सिस्टीम याविषयी माहिती दिली जाते, तशी आपल्या एज्युकेशनमध्ये हा पण रिप्रोडक्टिव्ह हेल्थ सेक्स एज्युकेशन हा पण एक पार्ट ठेवला गेला पाहिजे, इंट्रोड्यूस केला गेला पाहिजे. टू प्रोव्हाइड करेक्ट इन्फॉर्मेशन टू द यंग ॲज टू डिस्करेज चिल्ड्रन फ्रॉम बिलिव्हिंग इन मिथ्स. जनरली सोसायटीमध्ये आपण बघतो किंवा स्कूलमध्ये बघतो की जे टीनेजर्स असतात त्यांच्यामध्ये वेगवेगळे मिथ्स असतात, जे अडोलसन्स असतात त्यांच्यामध्ये वेगवेगळे मिथ्स असतात सेक्सविषयी किंवा रिप्रोडक्टिव्ह हेल्थविषयी वेगवेगळे मिथ्स आहेत. म्हणजे आपण म्हणतो ज्यांना आपण मिसअंडरस्टँडिंग्स आहेत, तर हे त्यांना डिस्करेज करू शकतात हे मिथ्स. म्हणून स्कूलचं काम आहे की त्यांना करेक्ट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणे. जर स्कूल लेवललाच त्यांना जर करेक्ट इन्फॉर्मेशन मिळाली रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमविषयी, तर त्यांच्या डोक्यामधून जे मिथ्स आहेत ते निघून जातील आणि ते त्यांचं बिहेवियर, त्यांच्यामधून जो डिस्करेज आहे ते निघून जाईल. क्लिअर मिसकन्सेप्ट्स अबाउट सेक्स रिलेटेड आस्पेक्ट्स, त्यांच्यामध्ये ज्या मिसकन्सेप्ट्स आहेत सेक्स रिलेटेड आस्पेक्ट्स विषयी, तर ते आपण क्लिअर करायचं आहे. स्कूलचं काम आहे की त्यांच्या ज्या सेक्स रिलेटेड आस्पेक्ट्स आहेत, मिसकन्सेप्ट्स आहेत, तर त्या क्लिअर करणे. देन गिव्ह प्रॉपर इन्फॉर्मेशन अबाउट द सेफ अँड हायजीन सेक्शुअल प्रॅक्टिस. आपल्याला अवेअर करायचं लोकांना, अवेअर अबाउट दी सेक्स प्रॅक्टिस, अबाउट दी STDs. लोकांना जागरूकता आणायची, लोकांमध्ये, मुलांमध्ये, आजूबाजू सगळ्या सोसायटीमध्ये आपल्याला जागरूकता आणायची आहे. कशाविषयी? सेफ आणि हायजीन सेक्स प्रॅक्टिसविषयी आणि STDs विषयी. STD म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस लाईक सिफिलिस, गनोरिया, हेपॅटायटिस B, एड्स. दीज आर दी सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजेस. याच्याविषयी अवेअरनेस आणला पाहिजे मुलांमध्ये. देन प्रॉब्लेम रिलेटेड अडोलसन्स, जे अडोलसन्सचे यंग एजमध्ये जेव्हा प्युबर्टी अटेन करतात मुली, त्यांच्या बॉडीमध्ये फिजिकल चेंज होतो. बॉईज जेव्हा
प्युबर्टी अटेंड करतात, त्यांच्या बॉडीमध्ये फिजिकली वेगवेगळे चेंजेस होतात. मग हे जे चेंजेस आहेत हे नॉर्मल आहेत, हे स्कूलने त्यांना प्रॉपर इन्फॉर्मेशन दिली गेली पाहिजे. हे नॉर्मल चेंजेस आहेत, हे चेंजेस होत आहे म्हणून आपण एखाद्या प्रोग्राममध्ये भाग घेऊ शकत नाही. तर हे त्यांना सांगितलं पाहिजे की हे नॉर्मल कंडिशन्स आहेत, हे आपल्या लाईफ सायकलमध्ये ह्या चालू राहतात. त्याच्यामुळे आपण काही प्रोग्राम, एखादा मोठा स्पोर्ट्सचा प्रोग्राम आहे किंवा एखादा को करिक्युलर प्रोग्राम आहे, त्याच्यामध्ये आपण भाग घेत नाही लहान मुलं, तर हे त्यांना त्याच्यापासून आपण काय केलं पाहिजे, अवेअर केलं पाहिजे की हे नॉर्मल थिंग आहे ती. देन प्रॉपर इन्फॉर्मेशन अबाउट रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. स्कूल लेवललाच त्यांना रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनविषयी जर प्रॉपर इन्फॉर्मेशन मिळाली तर त्यांचे जे मिथ्स आहेत, ते मिसकन्सेप्ट्स आहेत, त्या क्लिअर होतील. बाय युझिंग ऑडिओ व्हिज्युअल अँड द प्रिंट मीडिया. जर आपण या एज्युकेशनसाठी लोकांमध्ये अवेअरनेस आणण्यासाठी कशाचा यूज करायचा आहे, ऑडिओ व्हिज्युअल आणि प्रिंट मीडिया. आपण बघतो टी व्ही, न्यूजपेपर, रेडिओ याचा यूज करून आपण पीपलला एज्युकेट करू शकतो. वेगवेगळ्या STDs विषयी, सेक्शुअल प्रॅक्टिसविषयी, अडोलसन्सच्या प्रॉब्लेम्सविषयी आपण अवेअरनेस आणायचं आहे पीपल्सच्या मध्ये. गव्हर्नमेंट अँड नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन शुड टेक व्हेरियस स्टेप्स टू क्रिएट अवेअरनेस. म्हणजे फक्त स्कूल लेवललाच नाही तर गव्हर्नमेंट आणि नॉन गव्हर्नमेंट ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांनी पण वेगवेगळ्या स्टेप्स उचलल्या पाहिजेत. कशासाठी? टू क्रिएट अवेअरनेस अमंग दी सोसायटी. देन थर्ड स्टेप इज बाय एज्युकेटिंग यंग फॉर बर्थ कंट्रोल मेजर्स, प्रीनेटल केअर ऑफ प्रेग्नंट वुमन, postnatal care of mother and child, and importance of breastfeeding. आपण एज्युकेट केलं पाहिजे यंग्सला की काय आहेत कॉन्ट्रासेप्टिव्स किंवा बर्थ कंट्रोल मेजर्स कोणकोणते आहेत याविषयी यंग्सला एज्युकेट केलं गेलं पाहिजे. प्रीनेटल केअर जी आहे प्रेग्नंट वुमनची, म्हणजे प्रेग्नन्सीपासून ते जन्म होण्यापर्यंतची जी प्रीनेटल केअर असते, वेगवेगळ्या फॅसिलिटीज असतात. अंगणवाडी सेविका आपल्याला वेगवेगळ्या गोळ्या किंवा वेगवेगळी औषधं खेड्यापाड्यांमधून सुद्धा दिली जातात. शहरामध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटल असतात, तिथून फ्री ऑफ चार्जेस आपल्याला सगळी वेगवेगळी औषधं पूर्ण 9 महिन्यामध्ये मिळतात. तर हे याविषयी एज्युकेट केलं गेलं पाहिजे पीपल्सला. प्रीनेटल केअर आणि पोस्टनेटल, जन्म झाल्यानंतरही जन्म घरी द्यायचा नाही तर प्रत्येक बाळाचा जन्म हॉस्पिटलमध्येच झाला पाहिजे. होणाऱ्या बाळाची केअर आणि आईची केअर हे हॉस्पिटलमध्ये घेतली गेली पाहिजे प्रॉपरली. सगळ्याविषयी यंग्सला पण एज्युकेट करायचे. प्लस ब्रेस्ट फिडिंग इम्पॉर्टंट आहे. आत्ता याच्या अगोदरच सांगितलं मी तुम्हाला की त्याच्यामधून फक्त फिडिंगच होत नाही, फक्त न्यूट्रिशनच मिळत नाही मिल्क किंवा ब्रेस्ट फिडिंगमधून, तर इम्युनिटीसुद्धा मिळते. IgA नावाची अँटीबॉडी मदर टू न्यूबॉर्न बेबीला ती दिली जाते. देन फोर्थ स्टेप, बाय डेव्हलपिंग अवेअरनेस अमंग दी पीपल अबाउट ill effect of population explosion or uncontrolled growth of population and social evils like sex abuse, sex crimes. By developing awareness among the people for ill effect of population explosion, म्हणजे लोकांना एज्युकेट करायचं आहे की जास्त मोठं पॉप्युलेशन झाल्याने काय इफेक्ट होतात, छोट्या फॅमिलीचे काय फायदे आहेत, मोठ्या फॅमिलीचे कसे बॅड इफेक्ट आहेत. हम दो हमारे दो आपण शासन सांगतंय ते कसं इम्पॉर्टंट आहे, किती महत्त्वाचे छोटी फॅमिली असणे आणि त्यांना आपण भरपूर फॅसिलिटी प्रोव्हाइड करू शकतो, वेल एज्युकेशन, वेल हेल्थ देऊ शकतो. हे याविषयी आपण एज्युकेट करायचं आहे. सोशल इव्हिल्स विषयी अवेअर करायचं आहे की गुड टच, बॅड टच लहान मुलांना सांगितलं गेलं पाहिजे. जे सेक्स ॲब्यूज होतात, जे सेक्स क्राईम्स होतात त्याविषयी गर्ल्सला, बॉईजला आपण एज्युकेट केलं पाहिजे की यामधून ही धारा असते, हा कायदा असतो, याच्या अंडर ही आपल्याला हे क्राईम केल्यानंतर ही सजा मिळू शकते, आपल्याला ही पनिशमेंट मिळू शकते, यामुळे जेलमध्ये जाऊ शकतो आपण असं क्राईम केल्यानंतर. हे एज्युकेशन दिलं केलं पाहिजे मुलांना आणि मुलींना सुद्धा. फिफ्थ स्टेप, बॅन ऑन अ सेक्स डिटर्मिनेशन. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आता आपल्या इंडियामध्ये. आपला जो सेक्स रेशो आहे तो खूप डिस्टर्ब झालेला आहे. हाऊ मेनी फिमेल्स पर 1000 मेल. सेक्स रेशो किती पाहिजे? 1:1.
म्हणजे जेवढ्या मेल्स तेवढ्याच फिमेल्स पाहिजेत पॉप्युलेशनमध्ये, परंतु असं नाही आहे. 1000 पुरुषांमागे 700 किंवा 900च स्त्रिया असतात. म्हणजे हे बाकीच्या एवढे फिमेल गर्ल चाइल्ड ॲबॉर्शन केले जातात किंवा बर्थ झाल्यानंतर त्यांना टाकून दिलं जातं किंवा मारलं जातं. हे सेक्स डिटर्मिनेशनवर बॅन आणलं गेलं पाहिजे. हा एक आपण ॲक्शन घेऊ शकतो किंवा आजूबाजूला कुठे होत असेल त्याची कल्पना आपण पोलिसांना दिली पाहिजे. टू क्रिएट अवेअरनेस फॉर चाइल्ड इम्युनायझिंग प्रोग्राम. लहान मुलांना लसीकरण केलं जातं. जन्मलेल्या बाळापासून BCG ते 1.5-2 वर्षाचे होईपर्यंत बाळ वेगवेगळे लस द्यावी लागते. पोलिओ असेल, ट्रिपल असेल, ह्या वेळोवेळी ह्याचे कार्ड्स मिळतात, वेळोवेळी ते दिले गेले पाहिजे. गव्हर्नमेंटकडून दिलं जातं फ्री ऑफ चार्ज. त्याविषयी अवेअरनेस पाहिजे. लास्ट स्टेप, बाय एज्युकेटिंग कपल्स अबाउट इन्फंट मॉर्टॅलिटी अँड मॅटर्नल मॉर्टॅलिटी. म्हणजे कपलला अगोदर प्रेग्नन्सीमध्येच एज्युकेट केलं गेलं पाहिजे. डिलेवरी चांगल्या हॉस्पिटलमध्ये केली गेली पाहिजे. पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये चांगलं आहार दिला गेला पाहिजे प्रेग्नंट वुमनला. आणि डिलिव्हरी हॉस्पिटलमध्ये झाली तर आपल्याला जे बाळाला जर काही प्रॉब्लेम असेल तर चांगल्या हॉस्पिटलमध्ये आपण त्याला ॲडमिट करू शकतो, सगळ्या फॅसिलिटी देऊ शकतो. हे जे मॉर्टॅलिटी रेट आहे न्यूबॉर्नचा आणि मॅटर्नल म्हणजे मदरचा, हे दोन्ही विषयी कपलला एज्युकेट केलं गेलं पाहिजे. यातून आपण हे जे गोल्स आहेत RCHचे जे गोल्स आहेत, रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ केअरचे जे गोल्स आहेत ते आपण अचीव करू शकतो. थँक्यू.